नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई आणि प्रेमनाथ बोलत असतात. आता मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू, मी काय सांगते ते ऐका ना. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की लगेच कामाला लागतो, सांगा, आज्ञा करा फक्त, असं म्हणून तो जायला लागतो. तेव्हाच आता मोठ्या बाई प्रेमनाथला थांबवत म्हणतात की ऐका, आधी ऐकून तरी घ्या. अधोक्षजसाठी मुलगी बघायला जायचं आहे, ते आता आपण उद्याच चाललो आहे नळदुर्गला. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की ठरलं म्हणजे फायनल झालं? अहो मग आता तर कामाला लागायला पाहिजे. आणि म्हणतो की मी निघतो, खूप कामं आहेत मला. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की काय काम आहे, ऐका तरी काम काय आहे ते. आणि अजून एक, मला ना कामात हलगर्जीपणा चालणार नाही या. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की नाही नाही, अजिबात होणार नाही सासूबाई, स्थळ तुम्ही शोधले म्हटल्यावर चांगलंच असणार ना. आणि म्हणतो की सासूबाई, आज अधोक्षज महाराजांचं नशीब नाव उजळून टाकलं आहे तुम्ही. आता मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की त्यांच्याकडे जाताना नुसता हात हलवत जाणार आहात का. आणि विचारतात की पैसे दिलेत त्याचं काय केलं तुम्ही, ते गिफ्ट काय आणलं की नाही. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की अहो सासूबाई, गिफ्ट सगळं आणलं आहे, मस्त रॅप करून ठेवलं आहे, तुम्हाला दाखवायला आणतो आता, थांबा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की नाही, काही गरज नाही, घेतलं की नाही असं विचारलं. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की तुम्ही फक्त निघण्याचा मुहूर्त सांगा आता. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की दुपारी 4पर्यंत आपल्याला तिथे पोहोचायचं आहे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की मी सगळं करून ठेवतो सासूबाई, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता लागू का कामाला. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की कामं करा तुमची, आता निघा. तेव्हा प्रेमनाथ तिथून जायला लागतो आणि जाता जाता मध्येच थांबत मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की आता काय आहे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की एक सुचवायचं होतं, घरातलं कुणीतरी वडीलधारं माणूस म्हणून व्यंकट महाराजांना न्यायचं का. तेव्हा मोठ्या बाई खूप रागाने प्रेमनाथकडे बघायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ त्याच्या पेशंटसोबत बोलत असतो आणि त्यांना चेक करत असतो. आता गोपाळ त्यांना म्हणतो की व्हायरल इन्फेक्शन आहे, काळजी घ्या, मी काही औषधं लिहून देतो, ती वेळेवर घ्या. आता तेव्हाच गोपाळचं लक्ष इंदूकडे जातं. तर इंदू हे सगळं पडद्यामागून चोरून ऐकत असते. तेव्हा गोपाळ आता इंदूच्या हळूच डोक्यात मारतो आणि खुणावूनच विचारतो की काय आहे. तेव्हा इंदू हसायला लागते. आता गोपाळ त्याच्या पेशंटला बाहेर घेऊन औषध लिहून द्यायला लागतो आणि म्हणतो की ही जी सगळी औषधं लिहून दिली आहेत ना, ती रोजच्या रोज घ्यायची, बरं वाटलं म्हणून स्वतःच्या मर्जीने. तेव्हा इंदू मध्येच म्हणते की औषध बंद करायची नाहीत बरं का काका, आणि मोबाईलमध्ये बघून मेडिकलमध्ये जाऊन मनाने औषध घ्यायचं नाहीत. डॉक्टरांचं काम डॉक्टरांना करू द्यायचं, दुसऱ्यांचं कोणाचंही ऐकायचं नाही. तेव्हा ते काका इंदूकडे बघायला लागतात. आता गोपाळ त्या काकांना म्हणतो की तिचं काय ऐकत आहे, माझ्याकडे बघा, मी डॉक्टर आहे. तर आता गोपाळने औषध लिहून दिल्यानंतर ते काका तिथून निघून जातात. आता गोपाळ इंदूला म्हणतो की कशाला आलीस इथे, चल निघ इथून, इथे डॉक्टर म्हणून मी अपॉइंट झालो आहे, तू नाही. तेव्हा इंदू खोटं हसत म्हणते की हा तुझा विनोद आहे काय रे, तुझ्या या विनोदावर मला हसायची गरजच नाही. तेव्हा गोपाळ म्हणतो की मग कशाबद्दल बोलायचं आहे तुला. यावर इंदू म्हणते की चल सांगते तुला रस्त्यात. तेव्हा गोपाळ आश्चर्याने विचारतो की रस्त्यात. तेव्हा इंदू सांगते की हे बघ, आता काही सांगायला वेळ नाही आहे, तुझं पेशंट संपले म्हणजे तुझी ड्युटी पण संपले, मला काम आहे असले नखरे चालायचे नाही ना. आणि म्हणते की हे बघ, तुझी बॅगसुद्धा भरले आणि आपण चाललोय विठूच्या वाडीत, म्हणजे पप्प्याच्या खोलीवर. तो गोपाळसुद्धा तेव्हा खूप शॉक होतो आणि इंदूकडे बघायला लागतो आणि म्हणतो की मी विठूच्या वाडीला येणार नाही. तेव्हा इंदू म्हणते की तू मॅच हारला आहेस, त्यामुळे मी म्हणेल तेच तुला करावं लागेल. यावर गोपाळ म्हणतो की नाही, मी नाही येणार. तेव्हा इंदू म्हणते की शब्द फिरवतोयस. तेव्हा गोपाळ म्हणतो की तुला काय हवं ते समज. तेव्हा इंदूला गोपाळचा खूप राग येतो आणि ती म्हणते की एवढा माज, ठीक आहे, जोपर्यंत तू इथून हलणार नाहीस ना तोपर्यंत मीही जाणार नाही. तेव्हा गोपाळ म्हणतो की तुला काय हवं ते कर ग, मी ठरवले, मी विठूच्या वाडीला येणार नाही म्हणजे नाही. तेव्हा इंदू म्हणते की तू कोण ठरवणार, अरे माझा विठुराया ठरवेल. यावर गोपाळ म्हणतो की नाही, मी नाही मानत. तेव्हा इंदू म्हणते की माझ्या विठुरायाने ठरवलं ना, तर तो तुला विठूच्या वाडीत आणणार म्हणजे आणणार. तेव्हा गोपाळ म्हणतो की माझे निर्णय ना फक्त मीच घेतो. तेव्हा इंदू गोपाळकडे बघायला लागते. आता तितक्यात वॉर्ड बॉय ओरडत आतमध्ये येतो, डॉक्टर साहेब, त्या विठूच्या वाडीच्या हायवेवर खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, चला लवकर. तेव्हा गोपाळसुद्धा खूपच टेन्शनमध्ये येतो आणि घाईघाईत म्हणतो की सामान घ्या आणि चला.
आणि धावतच तिथून जायला लागतो। आता हेच ऐकून इंदूसुद्धा खूपच शॉक झालेली असते आणि तीसुद्धा गोपाळच्या पाठी धावतच विठूच्या वाडीत जायला निघते। तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई प्रेमनाथवर खूपच चिडलेल्या असतात आणि त्या रागाने प्रेमनाथला म्हणतात की तुम्ही माझे जावई आहात म्हणून गप्प आहे, नाहीतर जीभ हसडून टाकली असती तुमची। तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई हे बघा, आमच्या सजेशनने तुम्हाला राग येणं साहजिकच आहे, पण सासूबाई, तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला मध्येच थांबवत रागात म्हणतात की एक शब्दही ऐकायचा नाही आहे मला। ज्या माणसामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं आहे त्याच्याशी मी बोलते हेच नशीब समजा माझं। माझ्या आयुष्याची माती झाली आहे माती। अधोक्षजच्या बाबतीत मी असं काही होऊ देणार नाही। तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई तुम्ही जे बोलताय ना ते अगदी योग्य आहे, मला मान्य आहे, फक्त आम्ही काय सुचवतोय ना तेवढं ऐका। तेव्हा मोठ्या बाई रागात प्रेमनाथला म्हणतात की व्यंकट भाऊजींबद्दल काही सुचवायचं असेल ना तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब तामणगावला निघा। तेव्हा प्रेमनाथ खूपच घाबरतो आणि अडखळत म्हणतो की सासूबाई हे बघा, तुम्ही खूप इमोशनल विचार करताय, मी काय म्हणतोय तेवढं ऐकून घ्या ना। हे बघा, व्यंकट महाराजांचा मान सन्मान खूप मोठा आहे, आपल्याला फक्त आणि फक्त त्यांच्या नावाचा फायदा करून घ्यायचा आहे। तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की फायदा त्यांच्या नावाचा? आयुष्यात तरी कधी फायदा होणार नाही मला। तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई आयुष्यात कधी फायदा होणार नाही, अहो आपल्याला फायदा झाला आहे, हे कसं काय विसरताय तुम्ही? हे बघा सासूबाई, एवढा मोठा कीर्तनाचा महोत्सव केला आपण, कोणाच्या नावाने? व्यंकट महाराजांच्या ना, त्यांच्या नावामुळेच एवढी मोठी गर्दी झाली आणि आपण पैसे कमवू शकलो ना। सासूबाई एवढं मोठं स्थळ कुणामुळे आलं? कारण अधोक्षज महाराज हे दिग्रजकर घराण्याचे मालक आहेत म्हणून। पण सासूबाई तुम्ही कितीही नाही म्हणा, या दिग्रजकरांच्या घराण्याच्या गादीवर व्यंकट महाराज बसलेले आहेत म्हणून हे सगळं चाललंय। म्हणून म्हणतो सासूबाई, व्यंकट महाराजांना जर आपण घेऊन गेलो ना तर तिथे आपलं इम्प्रेशन पडेल आणि एकदा का समोरची पार्टी हो म्हटली ना मग व्यंकट महाराजांच्या आपल्याला काही गरजच नाही आहे। व्यंकट महाराजांना आपण असं अलगद बाजूला करून देऊ। सासूबाई माझं ऐका, हे बघा पार्टी मोठी आहे, हातातून जाता कामा नये। तेव्हा मोठ्या बाई थोडेसे विचारात पडतात। आता प्रेमनाथ म्हणतो की म्हणून सांगतोय आपण व्यंकट महाराजांना सोबत घेऊन जाऊया, सासूबाई विचार करा। तेव्हा मोठ्या बाई थोड्याशा विचारात पडतात। तर दुसरीकडे आपण पाहतो की विठूच्या वाडीच्या हायवेवर खूपच मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि एका लहान मुलीला खूपच लागलेलं असतं। आता तितक्या तिथे गोपाळ येतो। आता गोपाळच्या पाठीपाठी इंदूसुद्धा येते। आता गोपाळला बघून त्या मुलीचे बाबा म्हणायला लागतात की बघा माझ्या मुलीला काय झाले, खूप लागले हो तिला। तेव्हा तिची आईसुद्धा म्हणते की माझ्या छोकुलीला खूपच लागले हो, आत्ता शुद्धीवर होती ती, असं म्हणून त्या खूपच रडायला लागतात। तेव्हा गोपाळ म्हणतो की रक्त जातोय, खूप घाबरून चक्कर आली असेल तिला, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे रक्त थांबवण्यासाठी। आणि वॉर्डबॉयला विचारतो की गाडी यायला अजून किती टाईम आहे? तेव्हा वॉर्डबॉय सांगतो की 15 मिनिट आहेत सर अजून। तेव्हा गोपाळ म्हणतो की 15 मिनिट, एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे। तेव्हा वॉर्डबॉय म्हणतो की सर हिला बाईकवर न्यायचं का? तेव्हा गोपाळ चिडत म्हणतो की बाईकवर कसं जायचं निमणीला? आणि विचारतो की इथे अशी कुठली पर्यायी जागा आहे का जिथं मला हिला ट्रीट करता येईल? तेव्हा इंदू गोपाळला म्हणते की गोपाळ मला एक जागा माहिती आहे, आणि ती त्या मुलीला उचलते आणि म्हणते की चला माझ्या पाठी, असं म्हणून ती त्या मुलीला कुठेतरी घेऊन जायला लागते। तेव्हा त्या मुलीचे आई बाबा आणि गोपाळसुद्धा इंदूच्या पाठीपाठी जायला लागतात। तर दुसरीकडे आपण पाहतो की इम्रान आणि आदू गाडीवरून घरी येत असतात। आता इम्रान आदूला मध्येच म्हणतो की आदू थांब ना इथे, तू इथून जा मी इथून जातो। तेव्हा आदू म्हणतो की ठीक आहे, असं म्हणून तो गाडी थांबवतो। आता इम्रान गाडीवरून खाली उतरतो आणि अचानक गाडीच्या पाठीमागे लपतो। तेव्हा आदू आश्चर्याने इम्रानकडे बघायला लागतो आणि म्हणतो की इम्या। तेव्हा इम्रान त्याला खुणावून शांत बसायला सांगतो आणि हळूहळू सांगायला लागतो की ते बघ तिकडे करिश्मा। तेव्हा आदूसुद्धा खूपच टेन्शनमध्ये येतो आणि तो सुद्धा गाडीच्या पाठीमागे लपतो आणि म्हणतो की अरे हिचं काय आहे मध्येच या करिश्माचं? आता करिश्मा गाडीजवळ येते आणि म्हणते की अधोक्षज महाराज बघितलं मी तुम्हाला, आणि विचारते की इम्या कुठे आहे? तेव्हा आदू अडखळत सांगायला लागतो की इम्या तेव्हा करिश्मा पटकन गाडीजवळ येते आणि तिथे इम्रान लपलेला आहे त्याच्याकडे बघायला लागते आणि त्याचा कान पकडत त्याला म्हणते की इम्रान इथे लपलाय होय, आणि माझा गोपाळ कुठे आहे? तेव्हा इम्रान आणि आदू एकत्रच आश्चर्याने मोठ्याने म्हणतात की तुझा गोपाळ? तेव्हा करिश्मा थोडीशी घाबरते आणि अडकळत म्हणते की हो, म्हणजे माझा गोपाळ, तुमचा गोपाळ, सर्वांचा गोपाळ। आता इम्रान म्हणतो की म्हणजे तुला गोपाळला भेटायचं आहे? तेव्हा करिश्मा रागाने म्हणते की इम्या, पप्प्याने मला सगळं सांगितलं
सांगितलंय गोपाळ इथे विठूच्या वाडीतच आहे आणि तो कुठे आहे हे तुला चांगलंच माहिती आहे। यावर इम्रान म्हणतो की अगं करिश्मा, गोपाळ इथेच होता मगाशी। आणि परत म्हणतो की सांगू कशाला, वेडी आहेस का तू, सांगू कशाला, डायरेक्ट दाखवतो ना, चल डायरेक्ट भेटवतो, असं म्हणून तो करिश्माला तिथून घेऊन जातो। तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू त्या लहान मुलीला घेऊन मंदिरामध्ये येते। आता गोपाळसुद्धा त्यांच्याबरोबर येतो, पण तो मंदिराच्या पायरीवर तिथेच थांबतो। आता गोपाळला आठवतं की तो लहानपणी गाव सोडून जाताना इंदूला म्हणाला होता की मी पुण्याला चाललो आहे, म्हणजेच चाललो आहे आणि हे माझं फिक्स आहे। यावर लहान इंदू त्याला विचारते की गोपाळ, तू परत येशील ना? तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की नाही, मी इथून जातोय ते परत कधीच नाही येण्यासाठी, आणि हे बघ इंदे, या विठूच्या वाडीत ही आपली शेवटची भेट आहे। मी परत कधीच या विठूच्या वाडीत, या वाड्यात, या मंदिरात, या जमिनीवर कधीच नाही येणार। हे सर्व आठवून गोपाळ तिथेच थांबतो। आता बाळंभट इंदूला विचारतात की इंदू, अगं कोण आहे ही? इंदू आता गोपाळला आवाज द्यायला लागते, पण गोपाळ शांतपणे बाहेर उभा असतो। तो थोडासा विचार करतो आणि धावतच आतमध्ये येतो। तर दुसरीकडे आपण पाहतो की इम्रान करिश्माला एका ठिकाणी घेऊन येतो। आता करिश्मा आश्चर्याने विचारते की इम्या, इथे कुठे घेऊन आलायस रे? गोप्या इथे आलाय का? तेव्हा इम्रान सांगतो की हो, इथेच आलाय। यावर करिश्मा म्हणते की हॉस्पिटलची चकाचक खोली सोडून इथे कशाला आलाय मरायला? आणि विचारते की इथे वास काहीतरी वेगळाच येतोय ना? तेव्हा इम्रान म्हणतो की हे बघ करिश्मा, तुला मगाशी पण म्हटलं ना, मला सारखं प्रश्न नको विचारूस। अगं डॉक्टर गोपाळ आहे, मी नाही आहे, मला का सारखं प्रश्न विचारतेस? त्रास होतो मला याचा, आता खूप जास्त झालं, डोक्यावरून पाणी गेलंय, मी जातो, असं म्हणून तो तिथून जायला लागतो। यावर करिश्मा म्हणते की जा, निघ। तेव्हा इम्रान तिथून निघून जातो। आता करिश्मा इकडे तिकडे बघत त्या खोलीमध्ये जायला लागते। तर दुसरीकडे मंदिरात आपण पाहतो की गोपाळ त्या लहान मुलीची ट्रीटमेंट करायला लागतो। आता बाळंभट विठुरायाला हात जोडून म्हणतात की विठुराया, अरे काय झालं हे, एवढ्याशा जीवाला केवढ्या ते वेदना? तेव्हा इंदू म्हणते की बाळंभट, काळजी करू नका, आपल्या मंदिरात डॉक्टर गोपाळ आला आहे, तोच रक्षण करेल आता या बाळाचं, आपण फक्त विठुराया पाठी राखा म्हणायचं। आता गोपाळ बाळंभट यांना गरम पाणी आणायला सांगतो। तेव्हा बाळंभट तिथून गरम पाणी आणायला निघून जातात आणि त्या लहान मुलीची आई खूपच रडत असते आणि रडत म्हणते की डॉक्टर, तिने कधीसुद्धा सुई टोचून घेतली नाही हो, आणि आता माझ्या छोकुलीला खूपच त्रास होईल हो, असं म्हणून ती खूपच रडायला लागते। गोपाळ त्यांना समजावत म्हणतो की हे बघा, तुम्ही प्लीज मागे जाऊन थांबा, मी करतो आहे ना उपचार, आणि तो इंदूला त्यांना तिथून घेऊन जायला सांगतो। इंदू त्यांना समजावत तिथून थोडंसं बाजूला घेऊन जाते आणि म्हणते की काही होणार नाही छोकुलीला, त्यांना त्यांचं काम करू द्या, डॉक्टर आहेत ना, डॉक्टर खूप चांगले आहेत। आणि ती म्हणते की तुम्ही माझ्या मागे म्हणा, विठुराया पाठी राखा। तेव्हा त्या मुलीची आई रडत म्हणते की विठुराया पाठी राखा। आता गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे इकडे ये, इंजेक्शन द्यायचं, हिचे पाय पकड। आता गोपाळ त्या मुलीची ट्रीटमेंट करत असतो आणि इंदू त्याच्याकडे बघत असते आणि ती सुद्धा खूपच घाबरलेली असते। तर आता यानंतर आपण पाहतो की त्या मुलीचे स्टिचेस झाल्यानंतर बाळंभट गोपाळला पाणी आणून देतात। आता त्या लहान मुलीच्या आईबाबा गोपाळजवळ येतात आणि रडत म्हणतात की डॉक्टर, छोकुलीला बरं वाटेल ना हो? तेव्हा गोपाळ सांगतो की हो, बरी होईल, आता ती लवकरच धोका टळलाय, टाके घातले आहेत आणि इंजेक्शनसुद्धा दिले। तेव्हा छोकुलीच्या आईबाबा रडत गोपाळच्या पाया पडतात आणि म्हणतात की खरंच देवासारखे आलात तुम्ही, साक्षात विठुरायाच्या अवतारात आला माझ्या छोकुलीसाठी, साक्षात विठू माऊलीचे रूप आहात तुम्ही। गोपाळ त्यांना समजत म्हणतो की काका काकू, तुम्ही काय बोलताय हे आणि काय करताय हे बघा, मी काही देव वगैरे नाही, मी हाडामासाचा माणूस आहे, मी माझी फक्त ड्युटी केली। छोकुलीची आई तेव्हा रडत म्हणते की हा तर तुमचा मोठेपणा आहे, आज तुम्ही नसता तर माझी छोकुली, तुमचे उपकार आम्ही कधीच नाही विसरणार, असं म्हणून ते दोघेही खूपच रडायला लागतात। आता इंदूसुद्धा रडत विठुरायाला हात जोडते। गोपाळ तिच्याकडे बघत असतो। आता इंदू गोपाळकडे बघून त्याच्यासमोर सुद्धा हात जोडते। यावर गोपाळला काही बोलावं काही सुचत नाही। आता इंदू मोठ्याने म्हणते की विठुराया पाठी राखा, आणि आजचा भाग इथेच संपतो। धन्यवाद।